आज आमच्या गावची म्हणजेच मोशीची यात्रा होती. मग आम्ही पटकन मंदिरात गेलो. खूप मोठी लाईन होती. मग आम्ही लाईनीत थांबलो. लाईनीत थांबून आम्ही देवाचं दर्शन घेतलं. पिलूची आमच्या पहिलीच यात्रा होती. मग पिलूलाही दर्शन दिलं. पिलूला दर्शन दिल्यानंतर आम्ही आमचा नवस पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या मंदिरात निघालो होतो. रोडच्या साईडला सगळे प्रसादाचे नारळाचे स्टॉल लागले होते. त्यानंतर पुढे गेलो आम्ही. पुढे गेल्यानंतर बघितलं तर लहान मुलांचे कपडे, गळ्यातलं, कानातलं ह्यांचे स्टॉल लागले होते. मग आम्ही पोचलो पुढच्या मंदिरात. त्या मंदिरात गेल्यानंतर खूप छान वाटतं, खूप शांत वाटतं. ह्या मंदिरात आम्ही आमचा नवस केला होता. तो नवस पूर्ण करण्यासाठी आलो. पिलूची ह्या मंदिरात येण्याची पहिलीच वेळ होती. पिलूला ह्या आधी आम्ही कधीच आणलं नव्हतं. त्यानंतर होम हवनच्या तिथं जाऊन आम्ही आमचा नवस पूर्ण केला आणि पिलूला देवाचं दर्शन दिलं. दुपारच्या टायमाला गेल्यामुळे आम्हाला जास्त गर्दी भेटली नाही. आमचं दर्शन खूप छान झालं. त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही थोडीशी खरेदी करायचं ठरवलं. मग आम्ही खरेदी करायला निघालो. बाहेर आल्यानंतर आम्हाला खेळण्यांचा स्टॉल दिसला. काहीही घ्या 100 रुपये. मग आम्ही पिलूसाठी थोडीशी खेळणी घेतली. पिलूसाठी खेळणी घेईपर्यंत पिलू झोपून गेला. पिलू झोपून गेल्यानंतर आम्ही आमची शॉपिंग केली. मग दुपारनंतर प्रसादाचा टाईम होता. मग आम्ही प्रसाद घ्यायला आलो होतो. बघितलं तर खूप मोठी लाईन होती. मग लाईनीत थांबून आम्ही प्रसाद घेतला. खूप लांबून लोक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात, त्यामुळे खूप गर्दी झाली होती. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर आम्ही घरी निघालो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.